नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आम्ही एवढ्या रात्री कुठं चालला तुम्हाला प्रश्न पडला असेल. थांबा सांगतो. आम्ही चाललो आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे आणि ते पण एवढ्या रात्री. किती वाजले बघा, 11 वाजले आले तर. आणि गाडी बी एकदम फुल आहे, पेट्रोल. चला आता जाऊ. मग जाता जाता आळंदी पण येत आहे. हे आळंदीचं ब्रिज बघा आणि तिकडं एकदम वर कोपऱ्यात तिथं मंदिर आहे. तिथं संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. मंदिर खूप छान आहे. आपण एका दिवशी जाऊन तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो ते मंदिर. अरे 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 रात्रीचे इथं 11 वाजले तर तरी पण इथं ट्रॅफिक आहे बघा. शेवटी पुणे आहे, काय करू नाही शकत. मग काय आता, ट्रॅफिक येते संपलं आणि नीट निघालो की आता. मग निघालो बी आणि आलो बी आता लगेच. मला वाटलं की 11 वाजता कोण नशील, पण इथं काय गर्दी दिसायला बाबा. गर्दी असायलाच पाहिजे, कारण महाराजांनी 120 हून अधिक युद्ध लढले आणि विशेष म्हणजे यातील एकही युद्ध पराभव झाले नाहीत. महाराजांचे जेवढे कौतुक सांगील तेवढे कमीच आहे. इथं महाराजांना साखळ दंडाने कैद करण्यात आले होते आणि त्याच बाजूला महाराजांचे परममित्र छंदोगामात्य कवी कलेश यांचेही समाधी आहे. अरे वा 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 वा, किती छान आणि किती सुंदर रीतीने महाराजांची समाधी फुलाने सजवलेली आहे. चला तर मग आता महाराजांचं दर्शन घेऊ. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा विजय असो. आणि इथं तीन नद्यांचा संगम पण आहे, भीमा, भामा, इंद्रायणी. आणि खाली बंचालू होत आहे ना, तिथं मशानभूमी आहे. तिकडे खाली जायला रस्ता पण आहे. खूप वेळ झाला होता ना, आम्ही काय खाली गेलो नाही. असं सगळं बघून मला अंगाला काटेच येत होते बघा. खरंच त्या काळातले माणसं खूप शूरवीर योद्धा होते. चला तर मग मी पण इथे येऊन बघून गेलो, तुम्ही पण इथं नक्कीच या. चला मी आता जातो घरी. मामाची टिंगल्या घेत आता जातो घरी. हे व्लॉग आवडला तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.